तुकाराम बीजे दिवशी नांदुरकीचे झाड हे हलत असतं. हा समज संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे. तुकाराम महाराजांचे जे भक्त आहेत त्यांचाही समज आहे आणि ही गोष्ट आपण खरंच आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो बरं काय. आता ते कसं हे सविस्तर आपण पाहूया. तुकाराम महाराज हे संत आपल्या महाराष्ट्राला लाभले, तेही आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी विचारांनी, लेखनांनी आणि आध्यात्मिक भावनेने जोडले. तुकाराम महाराजांचं बालपण देखील तुम्हा आम्हासारखं एकदम साधं होतं, परंतु त्यांना देखील काय माहिती की मोठे झाल्यावर त्यांची इतकी आध्यात्मिक प्रगती होईल. काळ कुणाला चुकला नसतो असं म्हणतात. तुकाराम महाराजांचं घर परिस्थितीनुसार बदलत गेलं. आता मात्र त्यांना फक्त एकच पर्याय होता, जो त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या पाठबळ आणि मनोबल देणारा होता. तो म्हणजे विठ्ठलाची भक्ती, पांडुरंगाची सेवा. सदैव पांडुरंगाचे नाव घेत, विठ्ठलाचे नाव घेत त्यांनी अनेक गाथा, ओव्या रचल्या. गावोगावी त्यांनी विठ्ठलाच्या नावाचा जप आणि कीर्तन करायला सुरुवात केली. पांडुरंगाचं नाव त्यांना मनोबल देत होतं. अनेक भाविक त्यांना जोडले गेले. देहूमध्ये राहत असलेले तुकाराम महाराजांचे नाव अवघे महाराष्ट्रभर, जगभर गाजले म्हणायला अजिबात हरकत नाही. जसं एखादं तहानं बाळ आपल्या मातेला शोधत असतं, त्याचप्रमाणे तुकाराम महाराजही आपल्या भाविकांना चिरकाल आनंद आणि समाधानी राहायचे असेल, आपली माय पांडुरंग आणि रखुमाई हेच आहेत. त्यांनी दिलेले अमृताचा ठेवा मी तुम्हाला वाटत आहे. आनंदाने तुम्ही याचं प्रदान करा, चांगल्या मार्गाचे आचरण करा, असे उद्देश करत आपला काळ समाजासाठी त्यांनी व्यापून दिला. आता देखील ह्याच आचरणावर चालत भाविक तुकाराम बीजेला एकत्र येत असतात. एक चिरकाल आनंद भोगण्यासाठी हजारो भाविक देहू आळंदीला एकत्र जमतात. नांदुरकी झाड हे गूढ आहे बरं का, कारण एका विशिष्ट वेळेला हेच झाड हलत असतं असं मानलं जातं. कारण हे झाड म्हणजे संत तुकाराम आपली उपस्थिती येथे दर्शवत आहेत असा भाविकांचा समज आहे. आध्यात्मिक दृष्ट्या हा एक आनंदाचा, विठ्ठलाच्या नावामध्ये तल्लीन होण्याचा क्षण असतो. परंतु काही मीडियाची अशी मान्यता देखील आहे की वाऱ्याच्या झोक्यामुळे हे झाड हलू देखील शकते, परंतु हीच उपस्थिती त्या भाविकांसाठी एक अनमोल क्षण देऊन जाते. आजकालच्या चालू जीवन घडामोडीमुळे आपण सण साजरा करणं विसरून जाता कामा नये. त्यामुळे नक्कीच आपला महाराष्ट्राचा इतिहास एकदा पाहणं गरजेचं असणार आहे, ज्याने तुम्हाला जाणीव होईल की आपण फक्त तांत्रिक दृष्ट्या नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या देखील किती सक्षम आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर, कॉमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्कीच लिहा. हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा तुम्ही नक्की करू शकता. या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.